थायलेसेमियासारखा आजार तुमच्या वाटेला आला, हे कधीपासून आहे? कधी कळलं तुम्हाला? ते आता मी तर तेव्हा लहान होतो. 5 वर्षे, 8 वर्षे मला झटके आले. त्याच्यानंतर ते झटके बंद झाले. 8 वर्षाच्या नंतर आले. त्याच्यानंतर कळालं आई-पप्पांना की मला ब्लड कमी झालंय. तर 1-2दा गेले म्हणजे 3-4 वर्षाच्या नंतरच मला ब्लडचं झालं होतं. पण त्याच्यानंतर 2 वर्षाच्या नंतर परत एकदा ब्लड भरावं लागलं. मग पप्पांनी असं 1-2दा केलं. म्हणलं, "बाबा ब्लड का कमी होतंय सारखं-सारखं?" मग त्यामुळं मला इकडं इकत ब्लड भरिलं. तेव्हा ऊसतोडीला जात होते पप्पा. उचलायचे 70 50-60 हजार रुपये आणि ते पैसे जे काही यायचे मग त्याचं मला ब्लड भरायचं, दवाखाना करायचं. माझे हातपाय हे समजे सुजायचे. सुजन येत होती माझ्या माझ्या अंगावर. मग असं करता-करता असंच मला गेलं. मग 8 वर्षांनंतर मला कळायला लागलं बाबा आपल्याला बी असा प्रॉब्लेम आहे. नंतर मग मी जे हॉस्पिटलला मुंबईला 2 महिने ॲडमिट राहिलो. समजे जे काही तपासण्या केल्या पण काहीच मिळू लागला. नंतर मग कळालं की हा थॅलेसेमिया आजार आहे. त्यामुळे याचं ब्लड कमी होतंय आणि त्याच्यानंतर मग याला पण माझ्या भावाला 8 वर्षाच्या नंतरच त्याचा पण तसा प्रॉब्लेम सुरुवात झाला. मग याचा त्रास होतो? त्रास तर काहीच नाही होत. फक्त एवढंच आहे की ज्या टायमाला माझं ब्लड कमी होतं, त्या टायमाला मला जेवण करू वाटत नाही आणि मला एकदा म्हणजे असं सारखं झोपावं वाटतंय. म्हणजे ताकद राहत नाही माझ्या अंगात, असं असतंय. आणि ज्या टायमाला मी ब्लड चढून येतो, त्या टायमाला मग 1-1.5 महिने, 2 महिने असं काही टेन्शन नसते. आता कदा आपण फोन चार्जिंग करतोय, ते चालतं तसंच असतं माझं बी. हां. पण इतकं सगळं वाटेला असताना इतकं स्ट्राँग राहणं कसं जमतं? कोणाकडे बघून शिकताय? आता स्ट्राँग राहणं म्हणजे आज आपण म्हणजे आपण जर हारलो, तर मग आपले मम्मी-पप्पा पण आपल्याला बघूनच ते जिद्द सोडते. आपलं पोरगं असं व्हायलंय, काय व्हायलं. त्यामुळं मी माझ्या मम्मी-पप्पाकडं आणि माझ्या घरातल्याकडं बघून मी माझ्या स्वतःवर हिंमत ठेवते. आपल्याला काहीतरी करायचं म्हणून. पण आता बरेच पेशंट आहेत थायलेसेमिया जे या आजारातून जात असतील, त्यांना काय सांगाल? त्यांना हेच सांगणार की बाबा तुम्ही स्वतःला कधी कमी म्हणू नका. जे तुमचं जे स्वप्न आहे शक्यच पूर्ण होईल. पण तुम्ही स्वतःला हार मानू नका. जे करताय ना ते करत राहा. शक्य तुमचं कधी ना कधी चांगलंच होईल. आता मी एवढं असं आहे म्हणेन मला थॅलेसेमिया आजार आहे. मी पण असं आहे, तुम्ही पण असे आहेत. पण मी माझ्या माझ्या गण जीवनामध्ये यायचं बाबा आपण आत्महत्या करू. आपल्याला लोकं चिडवते. आपल्या आई-बापाला लोकं नाव ठेवते. आपण काय करणार? पण मी तसं नाही केलं बाबा. आपण आपण काय तर देवाने आपल्याला जीव दिला ना, मग त्याचा आपण हाताने नाही काहीतरी करू शकत. जेव्हा ज्या टायमाला जीव नेईन त्या टायमाला काहीतरी होऊ शकतं. तवरक आपल्या अंगात पावर तवरक आपण काहीतरी करत राहू. असं करून मी जगतोय. खूप मस्त. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.